आपण जर पाहिलं तर समोरचा संघ देखील कमी नाहीये, समोरचा संघ देखील एका धावेसाठी संघर्ष करायला लावतोय, परंतु पसरणे वॉरियर्सचे हे दोन वाघ अर्थात त्यामध्ये अनुजांचं कौतुक असेल. कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, उलट्या अँगलनं बॉल थांबवला जाईल का हे पाहणार आहोत, परंतु बॉल निघून जाईल ओव्हर द रोप, सीमारेषा ओलांडून. हे रास्ते हे 4 के चौकार. 6 बॉल येणारे 14ची गरज. स्पीड घ्या, स्पीड घ्या. 6 बॉल येणारे 14ची गरज आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. मैदानामध्ये कोण करेल विजयाचं सेलिब्रेशन. एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पसरणी वॉरियर्सचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये अष्टविनायक 11 हा संघ आहे. एका बाजूला सन्मान्य धीरज मराठे आणि प्रमोद गायकवाड यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सन्मान्य अजित पेटकर आणि राहुल वाडकर यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. कोण करेल विजयाचं सेलिब्रेशन महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 6 बॉल येणारे 14ची गरज. येणारे 6 बॉल 14ची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वाडकर, राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये आलेत. 51 धाव फलकावरती आहेत. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहा. प्लेइंग 11 लगेच आपण रेडी राहा यानंतरच्या मॅच साठी. हा मॅच डिले चाललेली आहे, नोंद घ्या. यावेळेचा बॉल पहिलाच बॉल हाताळलाय, आउट स्टंपच्या बाहेरचा बॉल. हा डॉट बॉल येतोय. हा डॉट इम्पॉर्टंट आहेत. पाच बॉल येणारे 14ची गरज आहे. राहुल पवार यांचा देखील विचार केला तर ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात. एक शांत संयमी खेळाडू. यावेळेस फुल टॉसला नसेल माफी, फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा ओलांडून. 6 धावांसाठी मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर बीमर. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे फॉर बीमर. फक्त बीमर साठीच आपण रिव्ह्यू अलाउड आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला स्पीडअप घ्या. 4 बॉल आणि 8ची गरज. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. 4 बॉल आणि 8ची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये या षटकारानं पसरणी वॉरियर्स संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. इसको लपेट लिया. ये नाम है अनुज मांढरे. मनोज मांढरे यांच्या बॅटमधून लगातारचे 2 बॉल, दोन्ही बॉल पाठवले सीमारेषा ओलांडून आणि संपूर्ण सामन्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. वाघाची दहाड, फोडला पहाड. 2 बॉल 2 खेळले षटकार. जबरदस्त कमबॅक काय आहे पहा. आणि आता 3 बॉल मध्ये 2ची गरज. हो, यावेळेचा बॉल सफल झाले. त्यानंतर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आपल्याला माहिती आहे. 2 बॉल 2ची गरज.
2 बॉल आणि 2 ची गरज आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिल्या मिळते. जबरदस्त मॅच. हृदयाचे ठोके वाढलेत. अष्टविनायक वॉरियर्स संघाचे देखील हृदयाचे ठोके वाढलेत. पसरणी वॉरियर्स याही संघाच्या डगआउट मध्ये टेन्शन आहे. हो हो यावेळेसचा बॉल आणि मॅच मध्ये काय घडतंय. हॅलो कामटे सर, काय मॅच रंगते आणि प्रत्येक प्रेक्षक अगदी ही मॅच बारकाईने पाहतोय. खरं म्हटलं ना तर जणू काय या स्पर्धेची फायनल चालली की काय असं प्रत्येकाला वाटतंय. परंतु मित्रांनो, फायनल संडेला आहे. ही तर लीग मॅच आहे, परंतु या मॅच कडे आपण जर पाहिलं ना, अगदी पहिल्या बॉल पासून आत्ताचा जो बॉल झाला तिथपर्यंत मात्र प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने संघर्ष पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच, क्वालिटी मॅच पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा मी म्हणेन सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. त्याचं कारण आहे की क्रिकेट तुम्हाला चांगलं पाहायला मिळतंय. क्वालिटी मॅच, जबरदस्त मॅच. आता इथून पुढे 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत आले, मजा आहे या सामन्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अजित सर, आपण पाहिलं ना, नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 1 बॉल 2 धावा काढताना खूप अडचणी येताना पाहायला मिळतात. परंतु बॅटरला मात्र आपण जर विचार केला ना तर बॅटला बॉल लावायचा आहे. बॅटला बॉल लागल्यानंतर 2 धावा सुद्धा धावून येऊ शकतात. हे देखील महत्वाचं आहे. अनिकेत सर, काय म्हणाल? जबरदस्त लढत, सुपर क्लासिकल लढाई. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके वाढले. 2 बॉल षटकार ठोकत पसरणी वॉरियर्सनं कमबॅक केलं, परंतु त्यानंतर राहुल यांच्या माध्यमातून लगातारचे 2 बॉल अतिशय चांगले हाताळले. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बाद आहे. यस, खालच्या एंडला 1 बॉल आणि 2 ची गरज. जबरदस्त मॅच. चला बॅटर स्पीड घ्या लगेच. लाजवाब मॅच मैदानामध्ये पाहिला मी ते. सुपर क्लासिकल मॅच. बॅटर प्लीज. पसरणी वॉरियर्स थोडं सहकार्य करा मित्रांनो. स्पर्धा आपलीच आहे आज. तब्बल 9 मॅचेस आहे. थोडस धावत या बॅटर प्लीज, विनंती आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. मॅच क्रमांक 3 आहे. काय जबरदस्त सामना, अफलातून सामना, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत सर, क्वालिटी मॅच. अनुज स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक रोटेट झाली. अनुज स्ट्राईक वरती असेल. एक बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. चला, यानंतर ज्या 2 संघांची मॅच आहे त्यांना मी विनंती करतोय, आपण डगआउट मध्ये रेडी राहा प्लीज. कारण या मॅचला जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त वेळ अजित सर गेलाय. आपण लक्षात ठेवा, पुढचे 2 संघ अष्टविनायक 11 सहकार्य करा आणि त्याच पद्धतीनं पसरणी वॉरियर्स.
त्याच पद्धतीने या ठिकाणी शुभागमन होते अक्षय शिळीमकर, स्टार क्रिकेटर. कालची मॅच सुद्धा 1.5 तास चालू होती, ही देखील 1.5 तास लेट होते. जरा स्पीडअप घ्या पंच, लगेच डिसिजन द्या, फायनल डिसिजन. जो पंचांचा फायनल डिसिजन होतो, जो आत येऊन गेला तो प्लेअर सेल्फ आउट असेल आणि नवीन प्लेअर मैदानामध्ये दाखल असेल. 1 बॉल आणि 2 ची गरज. स्पीड गॅस. एक बॉल 2 ची गरज. महत्वाचा थरार, हा गोल्डन बॉल असेल. पसरणी वर्सेस अष्टविनायक आणि बॉल फक्त प्लेस केलाय, दिशा दाखवली, एक धाव पण पळून कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आज थ्रो फसलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? सतीश कडून चूक आणि पसरणी वॉरियर संघाचा जल्लोष. 5001 रुपयांचा कॅश प्राइजचा मानकरी ठरतोय संघ पसरणी वॉरियर्स. राजीव शिर्के यांचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच रंगली, इथं क्रिकेटचा विजय झालाय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग मधली काय थरारक मॅच. बोला ना लगेच पंच. जबरदस्त मैच. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ मान कोई नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी के घाव, पत्थर भी यहाँ भगवान नहीं होता. मैन ऑफ द मैच, नो एनी डाउट. पहा सेलिब्रेशन पहा.